Hello to all my dear student and beloved aspirants. मी आशा करतो तुमची BMCची प्रिपरेशन, मग तो मुलगा सिव्हिलचा असू देत किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, प्रिपरेशन तुमची चालू आहे. ओके. आपण लास्ट वीकमध्ये टेक्निकल स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे. सो टेक्निकलमध्ये तुमच्याकडे 60 क्वेश्चन्स आहेत आणि राहिलेले जे 40 क्वेश्चन्स आहेत ते आपण नॉन टेक्निकलसाठी आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. एक चांगलं आहे वेन इट कम्पेअर्स टू दी अदर एक्झाम्स विच हॅव कंडक्टेड बाय TCS. TCS always ask in non-technical along with reasoning and GSGK, they ask 2 languages which is Marathi and English. But in the case of BMC now IBPS will going to ask only the 2 sections, okay, which is reasoning and GSGK. So आपल्याकडे एक एज आहे, हा आपल्याला लँग्वेज नाही आहे. तुम्ही म्हणाल पण सर लँग्वेज असतं तर आपले मार्क्स शुअर होतात, पण मार्क्स जसे तुमचे शुअर होणार ना तसे इतरांचे सुद्धा शुअर होणार. अल्टिमेट काय आहे, एक सर्टन पोस्ट आहेत, एक सर्टन नंबर आहे त्या पोस्ट आहेत आणि खूप सारे स्टुडंट्स आहेत. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण शेवटी तो कट ऑफ इन्क्रीज होतो ना, राईट. सो इट्स ऑलवेज बेटर की सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याच्या आसपासच सब्जेक्ट राहिलेले पाहिजेत, जे की आपल्याला BMCमध्ये आता बघायला मिळेल. ओके. सो आपण टेक्निकलची स्ट्रॅटेजी व्यवस्थित पाहिलेली आहे. आय होप तुम्हाला सिलेबस ग्रीड जे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलं तर ते तुम्ही तुमच्या नोटमध्ये नोट डाऊन केलेलं असेल आणि जसं मी म्हटलेलं तुम्हाला त्याच्या पुढे कॉलम्स करून तुम्ही तुमचे जे काही तुमच्या नीड्स आहेत, ज्या त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट आणि टॉपिक्स रिलेटेड त्या तुम्ही तिथे मेन्शन करतायत आणि स्वतःचा पूर्ण स्टडी ट्रॅक करताय. येस. सो आपण आता नॉन टेक्निकल स्ट्रॅटेजी बघूया. कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा आता पर्टिक्युलर जर आता मी म्हणतोय तुम्हाला नॉन टेक्निकल स्ट्रॅटेजी आपण आता बघतोय. ओके. तुम्हाला डायरेक्ट हे असं करायचं आहे किंवा ही स्ट्रॅटेजी फॉलो करा किंवा सब्जेक्टचं बायफर्गेशन देण्यापेक्षा पहिलं तर आधी आहे ना आपण समजून घेतलं पाहिजे की नॉन टेक्निकल आपल्याला विचारतातच का. आपण जर सिव्हिल इंजिनियर आहोत, जर जी पोस्ट आलेली आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंग डेझिग्नेटेड आहे, ओके, म्हणजे डिझाईन केलेली आहे, ओके, जे आपलं फील्ड वर्क असणार आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग ओरिएंटेड असणार आहे, तर मग आपल्याला नॉन टेक्निकल का विचारतात. जसं आपल्याला आता प्रश्न पडतो ना की शाळेमध्ये ज्या लोकांना मॅथ्स कठीण गेलं ते म्हणतात आज आयुष्यामध्ये आम्हाला नाही लागत इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन्स, ओके, पण आम्ही मॅथ्स का शिकलो. सगळ्याच गोष्टी डायरेक्ट वेमध्ये नसतात, काही इनडायरेक्ट वेमध्ये सुद्धा असतात. सो सेम आपल्याला ज्या वेळेला आपण एक्झाम्स देतो त्यावेळेला आपल्याला फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग का नाही विचारत, हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. सो आपण त्याचा आन्सर घ्यायचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिलं. सो बघा 40 आपल्याला नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला एक माहिती असेल अजूनपर्यंत की एक क्वेश्चन आपल्याला 1 मार्कला विचारतात आणि जर तो चुकतोय तर तुम्हाला 0.25 मार्क्सची पेनल्टी आहे, राईट. सो व्हॉट एक्झॅक्टली टेक्निकल क्वेश्चन्स आर, नक्की ते काय असतात, ओके, वाय वी नीड टू प्रिपेअर फॉर सच नॉन टेक्निकल क्वेश्चन्स, आपल्याला गरज का लागते नॉन टेक्निकल क्वेश्चन्सची तयारी करायची. देन व्हॉट शुड बी द अप्रोच इन प्रिपेअरिंग सच सब्जेक्ट, म्हणजे प्रिपेरेशन करताना तुमचा काय अप्रोच असला पाहिजे, आणि व्हॉट शुड बी द अप्रोच वाईल अटेम्प्ट इन दिस क्वेश्चन्स. ॲक्च्युअल क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना तुमचा अप्रोच काय असायला हवा, आपण ह्या सगळ्याबद्दल आपण माहिती घेऊया. सो बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्ही कोणात इंजिनियर्स आहात, सिव्हिल इंजिनियर्स आहात किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आहात, ते इंजिनियर्स आहात, राईट. सो तुमच्या फील्डचं नॉलेज असणं किंवा तुमचे कोर सब्जेक्ट्स माहिती असणं हे तर तुमची प्रायमरी नीड आहे आणि तो अल्टिमेटली तुमचा कम्फर्ट समजला जातो. येस. सो नॉन टेक्निकल क्वेश्चन्स आर देअर टू डिस्कम्फर्ट्स अस, ओके. पहिलं तर तुम्हाला ते डिस्कम्फर्ट देतात का, आपण कम्प्लीट नक्कीच नो डाऊट आपल्याला जास्त क्वेश्चन आणि जास्त भर आपला जास्त टाईम कन्झ्युम आपला टेक्निकल जे की आपली ओळख आहे, व मग तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल, मेकॅनिकल इंजिनियर असाल और इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल, तर तुम्हाला तुमचं तेच मेजर प्रिपरेशनचा टाईम तुम्हाला त्यासाठी डिवोट करायचं आहे, राईट. पण वेन इट कम्स टू नॉन टेक्निकल क्वेश्चन्स ॲक्च्युअलमध्ये ते तुम्हाला डिस्कम्फर्ट देणार आहेत, कारण तुमचं मेन डोमेन जे आहे ते तुमची रिस्पेक्टिव्ह इंजिनिअरिंगची ब्रांच आहे, ओके. सो सगळ्यात पहिलं तर तुम्हाला डिस्कम्फर्ट देतं. देन त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये मुलांना ही भीती असते की सर त्याची डेप्थ किती असेल, IBPS कंडक्ट करणार आहे. तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, IBPS कंडक्ट करणार आहे आणि सेम IBPSने आपल्याकडे ऑफरिंग टाईम जो आहे तो कमी ठेवलेला आहे, ओके, क्वेश्चन्सपेक्षा. सो डेफिनेटली त्यांनी पहिलंच तर स्वतःवरच रिस्ट्रिक्शन घालून घेतलं आहे डिफिकल्टीच्या लेवलवर. सो त्याच्यामुळे नक्कीच डेफिनेटली ते तेवढे डिफिकल्ट नसणार आहे. सेकंड म्हणजे
एक्झाम कंडक्टिंग एजन्सी किंवा रिक्रुटिंग बोर्ड, ओके, किंवा आपलं जे डिपार्टमेंटची आपण ज्या एक्झाम देतोय ते, ओके, आता आपलं कॉर्पोरेशन आहे. सो ते तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईंडसारख्या डिफिकल्टी लेवलचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र विचारतायत असं काही अपेक्षा करू नका. ओके, शेवटी त्यांना पण माहिती आहे हे काय आहेत, इंजिनियर्स आहेत. आम्हाला कोण पाहिजेत, इंजिनियर्स पाहिजेत, म्हणजे आम्हाला टेक्निकल ऑफिसर्स पाहिजेत, राईट. सो त्या टेक्निकल ऑफिसर्ससाठी त्यांना त्यांचं किती अपार्ट फ्रॉम देअर ओन कम्फर्ट, म्हणजे तुमचं ओन फील्ड, म्हणजे आयदर सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल, त्या व्यतिरिक्त तुम्हाला अवतीभोवतीची किती माहिती आहे हे त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्यांना तुम्ही ॲज अ राज्यसभेमध्ये जिल्हाधिकारी म्हणून किंवा कंबाईंड थ्रू तुम्ही कुठले कर निरीक्षक किंवा वॉटेवर, तसं त्यांना अपेक्षित नाही आहे. त्यांना माहिती आहे की आम्हाला जे पाहिजे ते सिव्हिल इंजिनियर आहेत. सो त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवलच्या बाबतीमध्ये मग ते IBPS असू दे, TCS असू दे, डेफिनेटली तुम्हाला जास्त डिफिकल्ट येणार नाही आहेत क्वेश्चन्स. त्याच्यानंतर टेक्निकल सेक्शन्स हॅज सर्टन बाउंडरीज ऑफ कव्हरेज, दॅट्स वाय दे नीड बियॉन्ड अवर इंजिनिअरिंग क्वेश्चन्स हॅज टू बी आस्क्ड. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघाल की सिव्हिल इंजिनिअरिंग हे एक सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक पूल आहे. ओके, त्याच्यामध्ये म्हणजे मला स्वतःला माहिती आहे एक आपले ॲक्च्युअलमध्ये जर मी काउंट केले ना, म्हणजे असे सेपरेट जे छोटे छोटे सब्जेक्ट्स आहेत ते सेपरेट नाही पकडले तर एक हार्डली 13 ते 14 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यावर सिव्हिल इंजिनिअरिंग नाही आहे स्टडी करायला. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पण सेम आहे. आता मेकॅनिकल इलेक्ट्रिकलवाले बोलतील की सर पण आम्हाला सिलेबसमध्ये 36 आणि 40 पॉईंट्स आहेत. आपण त्या विषयांवर आपण सेपरेट येऊया. डेफिनेटली ते सुद्धा काही घाबरून जायची गरज नाही आहे. ते मी तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा जो आपला आता ह्याच्यानंतरचा लगेच नेक्स्ट व्हिडिओ असेल सो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेनच. पण 13 ते 14 सब्जेक्टच्या बाहेर सिव्हिल इंजिनिअरिंग नाही आहे. ओके, आणि त्यांना 13 ते 14 सब्जेक्ट्सवर 100 क्वेश्चन्स विचारण्यापेक्षा ते काय प्रिफर करतात की थोडेसे क्वेश्चन्स आहेत ना ते आपण दुसऱ्या सेक्शन्सला विचारूया जे की त्या इंजिनिअरिंगच्या रिलेटेड नसतील. ओके, सो तुम्ही जर ॲक्च्युअल आता आपण बघूया की रिझनिंग आणि GS-GK का. ओके, सो तुम्ही जर तुमचा जॉब प्रॉस्पेक्ट बघताय, ओके, आणि जॉब रोल बघताय जो तुम्ही नंतर करणार आहात, ओके, विच प्रॉब्ली वी आर गोइंग टू सर्व इन दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट, ओके, आफ्टर क्लिअरिंग युअर एक्झाम. सो तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या समोर जे सर्टन प्रॉब्लेम्स असणार आहेत किंवा सर्टन काही गोष्टीमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग असणार आहे त्यावेळेला तुम्हाला ते हँडल करायला, तुम्हाला त्याच्यातून सस्टेन करायला प्रत्येक वेळेला टेक्निकल नॉलेज कामाला नाही येणार आहे. प्रत्येक वेळेला टेक्निकल नॉलेज कामाला येणार नाही आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला अवतीभोवतीची आणि प्रॅक्टिकॅलिटी माहिती असलेली पाहिजे. येस, तुमचे क्रिटिकल थिंकिंग इम्पॉर्टंट होतं, तुमचे लॉजिकल थिंकिंग इम्पॉर्टंट होतं. सो हिअर कम्स टू दी रोल ऑफ लॉजिकल रिझनिंग. येस, इकडे तुमचं एक बिईंग अन ऑफिसर, ओके, who shall work in their respective field, right? सो त्यावेळेला तुम्हाला लॉजिकल रिझनिंग हे ॲक्च्युअल इनडायरेक्ट वेमध्ये असेल पण ते तुम्हाला तिथे यूज होतं. ते तुम्हाला त्यामुळे बघा आपल्या टेक्निकल डोमेन्समध्ये ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग नावाची जी एंट्रन्ससाठी डिझाईन केलेली आहे, ओके, IIT NITsमध्ये मास्टरच्या त्या एक्झामची म्हणजे मी गेटबद्दल बोलतो आहे तर गेटचे फुल फॉर्ममध्येच ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग आहे. ते लोकंसुद्धा त्यांनासुद्धा फक्त टेक्निकल नॉलेज घेऊन आलेले मुलं म्हणजे कोणाला IIT आणि NIT वाल्यांना फक्त टेक्निकल नॉलेज घेऊन आलेली मुलं नको आहेत. त्यांना त्याच्यासोबत त्यांचं ॲप्टिट्यूड, कॉन्ट आणि रिझनिंग पण स्ट्रॉंग असलेलं हवं आहेत. हे ओव्हरऑल एक पॅकेज असतं, राईट. सो ते आहे. देन त्याच्यानंतर अँड लिमिटेड येट सर्टन नॉलेज अबाउट अदर ॲस्पेक्ट्स दॅन इंजिनिअरिंग, ओके, सच ॲज जिओग्राफी ऑफ वेअर फ्रॉम अवर एन्सेस्टर्स हॅव बीन लिव्हिंग, हिस्ट्री ऑफ अवर मदरलँड means contribution made before us to sustain you and me, quality for responsibility given to us by our constitution, understanding our democracy and soul of such sector which is government sector I'm talking about, because constitution is the soul of our sector, own sector, where we are about to enter. Economics, then economics for your family expenditure as well as your country's policy to get an idea how you should be financially sustainable, right, फॉर युअर फॅमिली अंडर सर्टन गाईडलाईन्स ऑर सर्टन कंडिशन्स. म्हणजेच मी काय म्हणतो इथे की बघा तुम्ही इंजिनियर आहात, ठीक आहे, पण तुमच्या इंजिनिअरिंगसोबत बाकीच्या पण गोष्टी आहेत. तुम्ही जिथे राहताय, ज्या शहरात राहताय, ज्या गावात राहताय, अवतीभोवतीचं त्याची जॉग्राफी, ओके, मग पहिलं तुमचं गाव असेल, मग तुमचा जिल्हा असेल, मग त्याच्यानंतर म्हणजे तालुका असेल, जिल्हा असेल, मग तुमचं राज्य झालं, देश झाला. हे काय कुठल्या पॉलिसीने बनलं आहे, कसं बनलं आहे, त्याचं काय एलिमेंट्स होते, त्याच्यामध्ये काय पार्श्वभूमी होती, हे जॉग्राफीमध्ये कवर होतं. परत आपण ज्या सोसायटीमध्ये, ज्या कल्चरमध्ये वाढलो आहे ते तिथपर्यंत येण्यासाठी आपल्या आधीचे जे एन्सेस्टर्स होते किंवा आपल्या आधीच्या पिढीतले लोक होते त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं आहे हे सर्व हिस्ट्रीमध्ये कवर होतं. ओके, जे की आपलं महाराष्ट्रातील काय ते समाज सुधारणा चळवळ होती, ते समाज सुधारक म्हणा विचारतात किंवा अशा रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत ना. आणि म्हणून बघा आपल्याला हिस्ट्रीमध्ये एन्शंट हिस्ट्री आपल्याला तेवढी कामाची नाही आहे.
येस, तुम्ही शक्यतो मेडिवल हिस्ट्री ते पण आफ्टर म्हणजे एक मेडिवल हिस्ट्रीचा क्लायमॅक्स आणि त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. सो ते तुम्हाला सर्व माहिती असलं पाहिजे. आपलं इंडिपेंडन्स, आपली बिफोर इंडिपेंडन्स, आफ्टर इंडिपेंडन्स, आपण काय चळवळ करून कसं लढून आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि ते स्वातंत्र्य मिळवल्यानंतर कसं आपण एक बिईंग इंडिपेंडंट नेशन आपण कसं स्वतःच्या प्रॉब्लेमसोबत आपण लढत कुठल्या पॉलिसीजने आपण हळूहळू पुढे आलो, येस, ॲज अ डेव्हलपिंग नेशन म्हणून इन 21st सेंचुरी. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सो देन त्याच्यानंतर बघा, ॲक्च्युअलमध्ये पॉलिटीमध्ये सगळ्यात पहिलं आपलं जे असतं आपलं आपण नाही का प्रतिज्ञा घेतो. भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. सिमिलरली कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला ॲज अ बिईंग नागरिक म्हणून मिळाल्या आहेत त्या आपल्याला कोणी दिल्या आहेत तर कॉन्स्टिट्यूशनने दिल्या आहेत, राईट. सो तुम्हाला एक ऑफिसर म्हणून तुम्ही उद्या गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर होणार, म्हणजेच काय, तुम्ही गव्हर्नमेंटला त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला तुम्ही रिप्रेझेंट करणार आहात. तुमच्या तुम्हाला एक सर्टन ऑफिसर्सना तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहात, सर्टन ऑफिसर्स तुम्हाला रिस्पॉन्सिबल असणार आहेत, राईट. सो तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. येस, आपली डेमोक्रेसी माहिती पाहिजे. ओके. आणि ॲक्च्युअल आपलं जे सेक्टर आहे बघा, तुम्ही प्रायव्हेट सेक्टर तर ऑब्व्हियसली प्रायव्हेट सेक्टर्सना नॉर्म्स देतं गव्हर्नमेंट, ओके, एक सर्टन गाईडलाईन्स देतं. पण ॲक्च्युअल गव्हर्नमेंट सेक्टरच्या जर रिप्रेझेंटेटिव्स म्हणजे बिईंग तुम्ही ऑफिसर होणार आहात उद्या, सो तुम्हाला जर अंडरस्टँडिंग त्या गोष्टीची व्यवस्थित नसेल तर बऱ्याच गोष्टी बाय प्रॉडक्ट मी सांगायची आता गरज नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी त्या अनएथिकली होतात आणि ते अल्टिमेटली सोसायटीला आणि पीपलना ते नसतं चांगलं फॉर वेल बिईंग ऑफ अवर ओन सोसायटी अँड अवर अल्टिमेटली फॉर अवर कंट्री, राईट. सो ते तुम्हाला माहिती पाहिजे. देन त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्या घर खर्चापासून ते देशाचा खर्च कसा चालतो, ह्या सगळ्या गोष्टी, त्या पॉलिसीज असतील गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्ही अल्टिमेटली कसं ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही एक ऑफिसर म्हणून तुम्ही तुमच्या फील्डमध्ये नंबर ऑफ इयर्स तुम्ही चांगलं सर्व करू शकता. ऑब्व्हियसली हे आयडियली कंडिशन आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे मी वेळ घेतला सुरुवातीचा माझा एक्सप्लेन करायला. बघा, स्ट्रॅटेजी डायरेक्ट मी तुम्हाला देऊ शकतो, ही बडबड करणार नाही आणि ह्या बडबड करण्यावर काही क्वेश्चन्स येणार नाही आहेत तुम्हाला. पण डेफिनेटली तुम्हाला आयडिया पाहिजे. ती का पाहिजे ते तुम्हाला आता कळेल नेक्स्ट स्लाईड्समध्ये. कारण GS चे सब्जेक्ट्स तुम्हाला काही रट्टा मारायचा नाही आहे किंवा तुम्हाला कुठेही ते पानं भरपूर लिहून ठेवायचे आहेत असं नाही आहे. पहिलं तर तुम्हाला डोक्यात क्लिअर पाहिजे की आम्हाला का विचारत आहेत, तरच करण्यात अर्थ आहे ना आणि तरच मजा आहे ना. ओके. सो तुम्हाला ते करायचं. येस, तुम्हाला आता हे कळलं असेल की का आपल्याला रिझनिंग आणि GS विचारतात सोबत आपल्या टेक्निकल नॉलेजसोबत. सो बघा, पहिला तर मी अप्रोच सांगणार आहे, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी आहे, राईट. स्ट्रॅटेजी आहे, त्याच्या आधी अप्रोच बघूया आपण. आधी आपण आता बघितलं का शिकायचं आहे, आता बघतोय अप्रोच कसं प्रोसीड करायचं आहे आपल्याला, राईट. सो बघा, पहिलं रिझनिंग, टेक अ लॉजिकल रिझनिंग लॉजिकली. येस, म्हणजेच मी काय म्हणतोय, लॉजिकल रिझनिंग शुड बी डन विथ अवर टेक्निकल लर्निंग्स. तुम्हाला तुमचं जसं काही शेड्यूल आहे, तुम्ही तुमचे टेक्निकल सब्जेक्ट्स करताय ना, त्याच्यामध्येच तुम्ही अर्धा पाऊण 1 तासाच्या आहेत ना मध्ये किंवा मल्टिपल पार्ट्समध्ये तुम्ही रिझनिंगसाठी स्लॉट ठेवा. ओके. बघा, मी काय म्हणतोय नीट ऐका. तुम्हाला काय करायचं आहे की सर रिझनिंगसाठी मी हा 1 आठवडा पूर्ण ठेवला आहे किंवा सर ह्या 2 दिवसात मी पूर्ण रिझनिंग करणार, असं काही करायला जाऊ नका. हे काय होतं, आता आपलं जर काम पेंडिंग राहिलं ना, तर जशी एक्झाम लागते आणि जसे एक्झामचे दिवस जवळ येतात तसं मग एकदम करायचं असतं सर. तसं नाही आहे. शेवटी BMC, JEE आणि AC, ओके, फॉर बोथ इंजिनियर्स और 3 इंजिनियर्स, फॉर सिव्हिल अँड फॉर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, तुमचा सिलेक्शन क्रायटेरिया हा तुमचा टेक्निकल सेक्शनच राहणार आहे, राईट. पण तुम्हाला सोबत रिझनिंग आणि GS सोडून चालणार नाही, नुसतं एव्हरेज अटेम्प्ट करून पण चालणार नाही. तुम्हाला इथे एक्सेल करायचं आहे. येस, तुम्हाला एक्सेल करायचं आहे. कारण मी कधीच कट ऑफचा विचार करून तुम्हाला कुठलीच स्ट्रॅटेजी देणार नाही. ऑब्व्हियसली तुमचं प्रिपरेशन चालू करायच्या आधी प्रिपरेशन करताना, आणि प्रिपरेशन असं पाहिजे की तुम्ही कट ऑफच्या वे अहेड असाल, वे पुढे असाल, राईट. सो तुम्हाला मी सांगतोय, तुमच्या टेक्निकलसोबत तुम्हाला रिझनिंग ब्लेंड करायचं आहे. ओके. ते कसं ते मी थोडीफार आयडिया तुम्हाला देतो. So a good blend with our technical subjects. Already you will be more comfortable while solving reasoning questions even into your practice. तुम्ही जसं तुमच्या टेक्निकल सोबतच, कारण कसं आहे ना, इंजिनियरसाठी लॉजिक आणि लॉजिकल थिंग्स ह्या काही वेगळ्या नाही आहेत. आपण क्रिटिकल थिंकर्स ऑलरेडी आहोत. येस, आपण खूप मोठे प्रॉब्लेम्स जे यांनी फील्डमध्ये काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे, आपण ते सॉल्व्ह केलेले आहेत. आणि ॲक्च्युअल ज्यावेळेला हे जे काही क्वेश्चन्स येतात जे कोड्यात टाकणारे असतात, तुम्ही म्हणू शकता बेसिकली रिझनिंगचे क्वेश्चन्स काय असतात, कोड्यात टाकतात. अरे बापरे, हे कसं आहे, ते तुम्हाला रिव्हील करायचं असतं, रिझॉल्व्ह करायचं असतं ते कोडं, राईट. सो
तुम्ही जर तुमच्या टेक्निकल सोबतच ते करताय तर तुम्हाला वेगळं काही त्या झोनमध्ये शिरायची गरज नाही आहे. ओके. सेकंड म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एकदा तुम्ही रिझनिंगचा एक टॉपिक आहे तो तुम्ही आता समजून घेतलात. ओके, समजून घ्या. समजून घेताना पण आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत डेफिनेटली, किंवा क्वेश्चन थ्रूच आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग करायचं आहे. पण एकदा तुम्ही अंडरस्टँडिंग करत असताना, नाही मी म्हणत आहे, एकदा अंडरस्टँड तो टॉपिक झाला, ओके, त्याच्यानंतर म्हणजे लेट्स आता टाईम सिरीज आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट आहे, तर सिटिंग अरेंजमेंट आहे पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही पहिल्यांदा लर्न करताय. लर्न करताना तुम्ही काय करणार, सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन बाय क्वेश्चन त्याच्या टाईप अकॉर्डिंग तुम्ही ते बघत राहणार, त्याचं सोल्युशन बघणार, सॉल्व्ह करणार. ओके, एकदा तुम्हाला तो टॉपिक कळला, राईट, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परत सिटिंग अरेंजमेंट करताय ना, क्वेश्चन्स करताय, आता तुम्हाला आहे ना टायमर लावून करायचं आहे. येस, कारण कसं आहे, आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये 90 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये तर 54 मिनिट्स जाणार आहेत आपल्या टेक्निकलला. म्हणजे मी आता बायफर्गेशनमध्ये नाही बोलत, पण तुम्हाला GS-GK असा पार्ट आहे, वाचलं, ओके, येतं आहे किंवा नाही येत आहे, क्लिक होतं, मग तुम्ही तो अटेम्प्टच करणार नाही जे नाही येणार ते, ओके, जे तुम्हाला माहिती नाही आहे ते. पण रिझनिंगचं कसं आहे, रिझनिंगसाठी तुम्हाला तो काही सर्टन एक थोडा टाईम पिरियड तुम्हाला तिथे द्यायचा असतो. ते पण शक्यतो तुमची प्रॅक्टिस अशी असायला पाहिजे की ॲक्च्युअल पेपरमध्ये तुम्ही जेवढं मिनिमम पेन यूज करणार ना, म्हणजे मिनिमम तुमची रफ कॉपी यूज करणार रिझनिंगच्या क्वेश्चनसाठी, तेवढं बेटर आहे, तेवढं सर्टन आहे. मी म्हणत नाही की ते करू नका, मी हे का सांगतोय, म्हणजे तेवढं तुम्ही एफिशियंटली, तेवढं तुमची हार्ड प्रॅक्टिस झालेली असेल आणि तेवढा टाईम कन्झ्युम होणार नाही तुमचं. पण रिझनिंग ॲक्च्युअलमध्ये तुम्ही करून पण जाल, सगळे मेहनत पण घ्याल, पण जर तुम्ही हे टायमरच्या सर्टन क्रायटेरिया अंडर जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह नाही केलेत, तर ॲक्च्युअल पेपरमध्ये ना आपल्याला ऑलमोस्ट 20 क्वेश्चन्स रिझनिंगचे आहेत, आणि 20मधले आहेत ना तुम्हाला हार्डली 10 ते 12च जर अटेम्प्ट करता आले, तर तुम्ही जी केलेली ही सगळी मेहनत आहे ती अक्षरशः वाया जाईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की एकदा तुम्ही पहिलं टॉपिक समजून घ्या. नो डाऊट, ज्यांनी कोचिंग लावली आहे त्यांनी तर त्याच्या पर्टिक्युलर क्लास थ्रू, त्यांच्या लेक्चर्स थ्रू त्यांना टॉपिक समजलं असेल. मग देन तुम्हाला आता ज्यावेळेला सॉल्व्ह करायचे आहेत ना त्याचे क्वेश्चन्स, त्यावेळेला तुम्ही काय करा, टायमर लावून सॉल्व्ह करा आणि स्वतःला ट्रॅक करा. अगेन तुम्ही टेबल फॉर्म करा आणि टायमरचे तुम्ही तुमचे टायमिंग्स लिहू शकता, स्वतःला ट्रॅक करायचं. सो रिझनिंगचा तर अप्रोच हा आहे. ते त्याच्यानंतर GS-GKकडे येऊया. ओके, मेक शुअर फॉर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स यू नीड ओनली वन रेफरन्स ऑफ स्टडी. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही आज काहीतरी एक पुस्तक वाचलं, मग मित्रांनी तुम्हाला दुसरं सजेस्ट केलं, तुम्ही ते घेऊन आलात किंवा त्याच्याकडून ते आणलं आणि तुम्ही ते आता वाचताय, असं काही करू नका. आपल्याला हिस्ट्रीमध्ये आपल्याला कोणी मास्टर इन आर्ट्स MA देणार नाही आहे. ओके, हिस्ट्रीमध्ये म्हणा, जॉग्राफीमध्ये म्हणा, येस, किंवा आपल्याला कुठेही राज्यसभेचा कंबाईन्स आपल्याला पेपर नाही सॉल्व्ह करायचा, तर तुम्हाला एक रेफरन्स ऑफ स्टडी पाहिजे. मी पुढे तुम्हाला काय कोणते पुस्तकं वापरायचे ते एक स्लाईड आहे आपली. सो मेक अ हॅबिट ऑफ रीडिंग ऑल दीज जस्ट लाईक यू आर रीडिंग अन इंटरेस्टिंग नॉवेल. ओके, म्हणजेच तुम्ही अजूनपर्यंत बऱ्यापैकी लोकांना वाचण्याची आवड असेल, मग तुम्ही आयदर ई-बुक वाचत असाल और नॉर्मल वाचताय, पण तुम्हाला ॲक्च्युअल इंटरेस्टिंग नॉवेल वाचल्यासारखंच तुम्हाला ही जी वरची नावं घेतली ना मी, कोणती हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे तुम्हाला तसेच वाचायचे आहेत. ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्टिंग नॉवेलच वाचतोय मी, असंच वाचायचं आहे. देन त्याच्यानंतर आता ह्या ज्या वरचे जे टॉपिक मेन सब्जेक्ट्स आहेत ना फॉर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, तर त्याच्यामधले काहीतरी स्पेसिफाईड सब टॉपिक्स विचारले. फॉर एक्झाम्पल लेट्स से आपल्याला विचारलं आहे फेमस प्लेसेस इन इंडिया, ओके, किंवा इंडियन कल्चर, येस, किंवा ओके इंडियन कल्चर विचारलं आहे, किंवा मी म्हटलं ना तुम्हाला की फेमस प्लेसेस. आता फेमस प्लेसेस हा जॉग्राफीचा असा टॉपिक असू शकतो, येस, किंवा फायनान्शियल इश्यूज, ओके, इन इंडिया, किंवा इकॉनॉमिकल इश्यूज इन इंडिया, ओके, हा इकॉनॉमीचा सब टॉपिक असू शकतो, किंवा काही जे काही अमेंडमेंट्स आहेत तो पॉलिटीचा सब टॉपिक असू शकतो. ओके, सो हे जे स्पेसिफाईड सब टॉपिक्स आहेत ना, ते तुम्हाला काय करायचं आहे, एकतर तुम्ही तुमचं राईट डाऊन करा, ओके, किंवा तुम्ही ते हायलाईट करायचं आहे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये, तुमच्या नंतर रेफरन्स आणि रिव्हिजनसाठी. आणि ॲक्च्युअल जो GS-GKचं जे काही तुम्हाला काम करायचं आहे ना, जे काही तुम्हाला वर्क करायचं आहे ते सगळं संडेजमध्ये करा, किंवा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचा जसा आठवडा स्पेंड होतो आहे ना. फक्त मी एवढंच म्हणते, संडे म्हणजे कसं बघा, मी ट्रू इंडियन आहे आणि ट्रू इंडियनची मेंटॅलिटी असते, संडे म्हणजे लिटरली ते माइंडला आपल्या त्या सिस्टीममध्ये फीड झालेलं असतं. येस, म्हणजे आपण बुधवार लोटला की आपण संडेची वाट बघत असतो. कशासाठी? कम्फर्ट असतो, आपला आराम करायचा असतो, आपल्या फॅमिलीसोबत आपला टाईम आपला असतो, बरोबर. सो त्यावेळेला तुम्हाला स्ट्रिक्टली बसून तुम्हाला वॉट मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं हीट ट्रान्सफर शिकतो आहे, इलेक्ट्रिकलमधलं काहीतरी बेसिक ऑफ इलेक्ट्रिक्स किंवा कुठली मशीन्स रिलेटेड, राईट, ते ट्रान्समिशन शिकतो आहे, असं काही नाही आहे. ओके,
त्यामध्ये तुमचं माइंड तुम्हाला अलाउ करणार नाही. पण तेच जर तुम्ही म्हणताय अरे चला आज इंटरेस्टिंग नॉवेल शिकूया, आपण शिकूया म्हणण्यापेक्षा वाचूया, आपण आज जॉग्रफी बघूया, आज इंडियामधल्या सर्व पेरेनियल रिव्हर्स बघूया, ओके, किंवा पूर्ववाहिनी पश्चिमवाहिनी नद्या बघूया, ह्याच्याबद्दल माहिती घेऊया, हे तर गोष्टी तुम्ही करू शकता ना, बरोबर. सो ते तुम्हाला संडेजमध्ये करायचं आहे. बघा तुम्ही तुमच्याकडे तुमचा संडे जसा असेल, म्हणजे संडेसारखा वेळ, त्यावेळेला तुम्हाला GH GK करायचं आहे. ओके, आता बघा स्ट्रॅटेजी प्रिपरेशनमध्ये आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायची आहे, हे कम्प्लिटली हे मी माझं स्वतःचं ॲनालिसिस घेऊन आलो आहे, राईट. तुम्ही याच्यामध्ये नक्कीच मॉडिफाय करू शकता, की शेवटी सर्टन हे मी तुम्हाला सजेशन देतो आहे, मी तुम्हाला गाईड करतो आहे. सो तुम्ही मॉडिफाय करून ते तुम्ही शेवटी बेटर किती आपल्यावर अप्लाय होते हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, राईट. सो मी म्हणतो आहे तुम्हाला की तुम्ही काय करा, एक आठवडा टार्गेट करा. एका आठवड्यामध्ये 4 टॉपिक उचला रिझनिंगचे, ओके, 4 टॉपिक रिझनिंगचे आणि 2 टॉपिक GH GKचे, राईट. 2 टॉपिक GH GKचे हे तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण एका वीकमध्ये, म्हणजे 4 + 2 6 झाले. आणि एका वीकमध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये 4 टॉपिक रिझनिंगचे करणं खूप हार्ड आहे का? ते पण मी तुम्हाला म्हणतो सेपरेट स्लॉट ठेवूच नका. टेक्निकलसोबतच मध्येच तुम्ही ते अर्धा पाऊण तास आता दिला, परत संध्याकाळी थोडासा वेळ दिला, परत मग दुसऱ्या दिवशी परत अजून अर्धा पाऊण तास दिला, असं करत करत 4 टॉपिक रिझनिंगचे करा, राईट. 2 टॉपिक GH GKचे करताना तुम्ही ॲक्च्युअली तुमचा संडे कन्झ्युम करू शकता त्यासाठी, ओके. हे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक आठवड्याच्या बेसवर करायचं आहे. आणि कधीपर्यंत करायचं आहे, शेवटचे 15 ते 20 दिवसांपर्यंत हा पॅटर्न स्टॉप करा. त्यावेळेला तुम्हाला नवीन काही वाचायचं नाही आहे. फक्त आयडियली तुमचे इथून पुढे आठवड्याला 4 + 2 असे करत तुमचे झाले पाहिजेत. आता मला सांगा एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4 आठवडे. मी म्हणतो एका आठवड्याला तुम्ही 4 टॉपिक रिझनिंगचे घेत आहे, तर तुमचे ऑब्व्हियसली 16 म्हणजे तुमचं पूर्ण रिझनिंग कवर व्हायला तुम्हाला किती टाईम लागेल? 1 महिना. एकचे आपण अजून पुढे 10-15 दिवस एक्सटेंड करू, तेवढा तर नक्कीच तुमच्या एक्झामसाठी वेळ राहिलेला आहे, राईट. सो ते तुम्हाला करायचं. सो कवर ग्रुप A ऑफ रिझनिंग फर्स्ट. ग्रुप A काय आहे रिझनिंगचा ते आपण नेक्स्ट स्लाईडवर बघतोय, पण तुम्हाला तो पहिला कवर करायचा आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स थ्रू रिझनिंग जे काही अंडरस्टँड करायचं ते क्वेश्चन्स थ्रू करा, ओके. उगाच आता ते थिअरी लिहित बसू नका, ट्रिक्स तुम्ही ॲक्च्युअल वर्ड तुमच्या स्टेटमेंट्समध्ये सेंटेन्समध्ये लिहित बसू नका, राईट. सो आणि करंट अफेअर्ससाठी यू नीड टू ब्रिंग 1 बुक, ओके, फॉर पास्ट 6 मंथ्स कव्हरेज. 6 मंथचं कव्हरेज इनफ आहे करंट अफेअर्ससाठी, IBPSसाठी, ओके. आणि IBPSचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स ॲक्च्युअलमध्ये करंट अफेअर्स किंवा GH GK सुद्धा खूप चांगले असणार आहेत, खूप सर्टन असणार आहेत. एका पर्टिक्युलर ते आधीच्या 5 ते 6 महिनेपर्यंतच ते विचारणार, त्याच्या आधीचं IBPS विचारणार नाही, ओके. सो ते तुम्ही मेक शुअर करू शकता, ओके. अगेन मी हे सांगतोय असं हार्ड अँड फास्ट नाही आहे की हे असंच असायला पाहिजे, पण डेफिनेटली हे माझं नॉलेज ॲनालिसिस सांगते. बाकीचं तुम्ही ते किती मानायचं ते तुमच्यावर आहे, राईट. सो त्याच्यानंतर फॉर मुंबई GH GK, येस मुंबई BMC आहे तर डेफिनेटली मुंबई, येस मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, MMR रिजन, ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट होतात. पण तिथे तुम्हाला आहे ना ती इन्फॉर्मेशन जी काही तुम्ही कलेक्ट करताय, जे तुम्ही स्टडी करताय रिगार्डिंग मुंबई, तर तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ हिस्ट्री ऑफ मुंबई, जॉग्रफी ऑफ मुंबई अँड इकॉनॉमिक्स ऑफ मुंबई, ओके. आणि पर्सनॅलिटीज म्हणजे सध्याचा कमिशनर, फर्स्ट कमिशनर, ओके, किंवा ज्यावेळेला मुंबई एस्टॅब्लिशमेंटसाठी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहेत त्या, ओके. त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चरमध्ये ज्या काही गोष्टी असतील, राईट. किंवा आता मुंबईमध्ये खूप मोठं म्युझियम आहे आपलं, वारसा स्थळांच्या यादीमध्ये पण आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. तर ते काय कोणी बांधलं, कुठल्या स्टाईलमध्ये बांधलं, ओके, कुठल्या वर्षी बांधलं, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत कवर करण्यासारख्या. पण ते तुम्ही ऑन द बेसिस ऑफ देअर हिस्ट्री ऑफ मुंबई, जॉग्रफी ऑफ मुंबई अँड इकॉनॉमिक्स ऑफ मुंबई. येस, मुंबई म्हणजे 7 बेटांचं मिळून बनलेलं एक शहर आहे. येस, मी स्वतः मुंबईला बिलॉंग करतो, खूप जवळचं शहर माझं आहे आणि मला खूप जास्त बेटर माहिती आहे मुंबईबद्दल आणि मुंबईचे कसे क्वेश्चन्स मुंबईवर फ्रेम होऊ शकतात. आणि लास्ट 2019मध्ये असं झालेलं, एका शिफ्टला मुंबईच्या जॉग्रफीवर क्वेश्चन्स होते, दुसऱ्या शिफ्टला मुंबईच्या इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स होते. पण ज्या शिफ्टमध्ये इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स विचारलेले त्या शिफ्टने जॉग्रफीवर विचारला नव्हता. आता मला सांगा, तुम्ही फक्त मुंबई जॉग्रफीच्या बेसिसवर करून गेलात तर तुम्हाला, आणि तुमच्या शिफ्टमध्ये इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स आले तर तुम्ही नाही एलिजिबल आहात ते क्वेश्चन्स राईट करण्यासाठी. सो म्हणून म्हणतोय करतानाच थोडी मेहनत जास्त लागेल, पण करेक्ट वेमध्ये करा, प्रोसेस करेक्ट असली पाहिजे, राईट. सो ह्या काही स्ट्रॅटेजीचे पॉईंट्स होते. आता बघूया आपण सिलेबस. लॉजिकल रिझनिंगमध्ये मी ग्रुप A आणि ग्रुप B केलेलं आहे, ते तुम्हाला का सांगतो एकदा मला रीड करू देत. ग्रुप Aमध्ये आपलं आहे सिटिंग अरेंजमेंट्स, पझल्स, इनइक्वॅलिटी, देन डायरेक्शन्स, ब्लड रिलेशन्स, सिलॉक्स, देन नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, लॉजिकल वेन डायग्राम्स, बेसिकली वेन डायग्राम्स यू कॅन कन्सिडर, देन इनपुट्स आउटपुट्स, ॲनालॉजी अँड क्यूब्स अँड डायसेस, ओके.
अँड ग्रुप बी कन्सिस्ट ऑफ क्लासिफिकेशन्स, अरेंजमेंट्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, फिगरल पॅटर्न, नॉन वर्बल रिझनिंग अँड सिक्वेन्स. ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट, BMC नॉन टेक्निकलसाठी म्हणजे रिझनिंग आणि GSGKसाठी सिलॅबस डिक्लेअर जाहीर करत नाही. येस, तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर म्हणजे त्यांच्या ब्लॉग पेजवर किंवा कोणत्याही टेलिग्राम चॅनेलवर, मी स्वतः आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक PDF टाकली आहे. ओके, ज्याच्यामध्ये BMCच्या खाली एक सर्टन रिझनिंग आणि GSGKचे काही टॉपिक्स लिहिलेले आहेत. ओके, ते पण मी सांगतो. पण हे तर नक्की आहे की BMC नॉन टेक्निकलचा सिलेबस रिलीज करत नाही. ओके, सो मग सर आम्ही काय करायचं? एवढं बेसिक आहे. अजूनपर्यंत काही आलेले क्वेश्चन्स, आता ते क्वेश्चन्स तर रिलीज करत नाही BPS, मेमरी बेस्ड असतातच. ओके, आणि परत रिझनिंगसाठीचं जे काही स्टँडर्ड बुक आहे त्याच्यामधले जे काही टॉपिक्स आहेत, ओके, किंवा काय कव्हरेज असू शकतं, किंवा IBPSच्या ज्या दुसऱ्या एक्झाम्स आहेत, क्लर्क आहे, ओके, PO आहे, त्याच्यामध्ये IBPSचा काय पॅटर्न आहे, कोणते फेवरेट टॉपिक्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मी जी PDF टाकलेली त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आहेत ते. येस, त्याच्यामध्ये पण मी आता पण तुमच्यासमोर जे ग्रुप A आणि ग्रुप B आहे, तर सो ग्रुप A फॉर्म करायचा माझा मोटिव्ह हाच होता की तुम्हाला ग्रुप Aचे जर तुम्ही टॉपिक्स बघते तर तुम्हाला इथे मेहनत घ्यायची आहे, तुम्हाला तो सब्जेक्ट अंडरस्टँड करायचा आहे. येस, मग ते पझल्स असू दे, डायरेक्शन्स असू दे, सिलॉग्स असू दे, ब्लड रिलेशन्स असू दे, सिटिंग अरेंजमेंट असू दे, तुम्हाला ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. पण ग्रुप Bमध्ये क्लासिफिकेशन, अरेंजमेंट्स, फिगरल पॅटर्न, येस, सिक्वेन्स, तुम्हाला तेवढे एफर्ट्स ग्रुप A एवढे घ्यायचे नाही आहेत. पण ग्रुप A तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लावत आहे, त्याच्यासोबतच तुमचे बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे ग्रुप A मधूनच कवर होणार आहेत. येस, तुमचे ग्रुप A मधूनच कवर होणार आहेत. आणि सपोर्टला तुम्ही ग्रुप B सुद्धा करून जात आहे. सो त्याच्यामुळे आपण काय करतो आहे, आपण आपली प्रिपरेशनची प्रोसेस करेक्ट करतो आहे. येस, सो तुम्हाला ग्रुप A आणि ग्रुप B समजलं असेल. आणि मी तुम्हाला मागच्या स्लाईड्समध्ये म्हटलं की पहिलं तुम्हाला ग्रुप A अटेम्प्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता शिकताना पहिले ग्रुप A मधले टॉपिक्स तुम्हाला पहिले शिकायचे. येस, आता बघा, आता क्यूब्स अँड डायसेस बेसिक आहे, पण ते तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. येस, त्याच्या ट्रिक्स असतील तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्ही काही सर्टन नंबर ऑफ क्वेश्चन्स केलेले पाहिजेत. ते जर केलेलं असेल ना तर ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग नसेल, खूप इझी वेमध्ये तुम्ही करेक्ट आन्सर करू शकता. GSGK बघूया. बघा, GSGK पहिलंच मी सांगतो आहे, तुम्हाला वाटेल की खूप सरांनी दिलं आहे, खूप करायचं आहे आम्हाला. तसं नाही आहे. जो मुलगा व्यवस्थित अंडरस्टँड करतो आहे त्याला, मुलगा किंवा मुलगी, ओके, स्टुडंट, त्याला व्यवस्थित समजेल मी कसं डिकोड करतो आहे GSGK. कारण शेवटी बघा, अल्टिमेटली काय माहिती आहे, निगेटिव्ह मार्किंगची एक्झाम आहे, प्लस इथे तुम्हाला कम्फर्टवाला टाईम नाही आहे. म्हणजे तुम्हाला सॉल्व करायचे असणारे क्वेश्चन्स ह्या तुम्हाला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त आहेत. कॉम्पिटिशन आहे, बरेच फॅक्टर्स आहेत. आणि आपल्या प्रत्येकाचं मी म्हटलं ना कम्फर्ट टेक्निकल आहे, त्याच्यासोबतच GSGK तुम्हाला डेप्थमध्ये नाही करायचं आहे, पण कम्प्रेहेन्सिव्ह वेमध्ये करायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला त्याचे ब्रॉडनेस वाढवायचं आहे. ते कसं करायचं ते आपण बघूया. ओके, पण तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मेहनत तर घ्यायचीच आहे, डेफिनेटली घ्यायची आहे. येस, आणि ते असं नाही आहे की मेहनत खूप तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे, डेफिनेटली ती नसणार आहे. तर तुम्हाला तुमची तयारी पाहिजे. सो GSGKमध्ये बघा, पहिलं तर तुमचे स्टोरी बुक्स, जे मी तुम्हाला म्हटलेलं, तुम्हाला इंटरेस्टिंग स्वतःला बनवून इंटरेस्टिंग फॉर्मॅटमध्ये एकच रिसोर्समधून तुम्हाला स्टोरी बुक वाचायचे. ते कोणते स्टोरी बुक्स आहेत, तर जॉग्रफी आहे. मग जॉग्रफीमध्ये तुम्हाला काय काय कवर करायचं आहे, इंडिया, महाराष्ट्र, मुंबई. आता तुम्ही म्हणाल सर काय जॉग्रफी तुम्ही केवढं कवर करायचं म्हणताय, किंवा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण ज्या मी गोष्टी मेन्शन केल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे ना, तुम्हाला विचारणारे क्वेश्चन्स एकदम डेप्थचे नसणार आहेत, पण तुम्ही जर ते थोडंफार वाचलं जरी असेल ना तरी तुम्हाला तिथे क्लिक होणार. म्हणून मी म्हणतो आहे इंटरेस्टने वाचा. तुम्ही तुमचा टाईम डिवोट करताय ना, ते करायचं म्हणून करू नका, इंटरेस्टने वाचा. ओके, आणि विसरताय परत वाचा. काय होतं मला सांगा ना, जेवढा काही टाईम राहिला आहे त्याच्यामध्ये असं काही नाही आहे ना की, आणि जो मुलगा टेक्निकलसोबतच जो नॉन टेक्निकलला व्यवस्थित ब्लेंड करू शकतो आहे ना, त्याच्यासाठी खूप इझी होऊन जाणार. तो कुठल्या एका सेक्शनवर डिपेंड नसणार, कट ऑफ तो आरामात क्लिअर करणार आहे. सो मी तुम्हाला म्हणतो आहे की जॉग्रफीमध्ये, आणि आपण असं पण नाही मी म्हणत आहे की जॉग्रफी तुम्हाला आता इंडियाचं वेगळं बुक वाचायचं आहे, महाराष्ट्रासाठी वेगळं बुक वाचायचं आहे, मुंबईसाठी वेगळं बुक वाचायचं आहे, नाही. तुम्हाला मी सांगतो तुम्ही कुठून कवर करू शकता. येस, पण पहिलं जॉग्रफी तुम्हाला कवर करायचं आहे, कशाचा, भारताचा, महाराष्ट्राचा आणि मुंबईचं. त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री, अगेन इंडिया, महाराष्ट्र अँड मुंबई. देन इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला काय करायचं, रिपोर्ट्स. येस, इकॉनॉमिकल रिपोर्ट जे आपले नीती आयोग असतं किंवा
म्हणजे सेंट्रलचे रिलीज झालेले आणि ग्लोबली जे रिपोर्ट्स आहेत इकॉनॉमी रिलेटेड ते तुम्हाला वाचायचे आहेत. देन त्याच्यानंतर आपल्या स्कीम्स वाचायचे आहेत तुम्हाला. ओके. आणि मुंबई बघा, मुंबई इकॉनॉमिक कॅपिटल आहे इंडियाची. सो मुंबई वेन इट कम्स टू इकॉनॉमी, मुंबई इट्स प्ले इट्स रोल सिग्निफिकंटली, राईट. सो मुंबई, महाराष्ट्र आणि इकॉनॉमिक्स ह्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचा GDP असेल, मग तो महाराष्ट्राचा GDP असेल, आणि मग महाराष्ट्र देशाच्या GDPमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतो. ओके. आपल्याकडे सेबी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, येस, किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, राईट, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या मुंबईमध्ये. सो तुम्हाला इकॉनॉमी तुम्हाला प्रॉपर करायची आहे. इकॉनॉमीच्या बेसिक टर्म्स तुम्ही वाचून घ्या. बेसिक टर्म्स म्हणतो आहे मी, राईट. कोर शिकू नका, पण बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये सर्टन आर्टिकल्स आहेत, आणि काही अशा आर्टिकल्स आहेत ना जे BMC, MMRDA म्हणा किंवा MMR रिजन ह्याच्या डेव्हलपमेंट प्रोव्हिजन्सवर आहेत. किंवा आता कॉर्पोरेशनची एक्झाम देतो आहे ना आपण, तर कॉर्पोरेशन कुठल्या सर्टन अंडर एका आर्टिकल क्लॉजमध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे, मेन्शन झालेलं आहे, ते तर तुम्हाला माहिती पाहिजे. ज्या एक्झाममध्ये GHGK आहे ते त्या एक्झामला अपिअर करताना, मग ती कॉर्पोरेशन तुमची BMC असू दे, म्हणजे मुंबईची कॉर्पोरेशन असू दे, किंवा नागपूरची कॉर्पोरेशन असू दे, राईट. मग तुम्हाला ह्या गोष्टी तर माहिती पाहिजेत. ओके. हे तर तुम्हाला स्टोरी बुकसारखं वाचायचं आहे. त्याच्यानंतर लिस्टकडे येऊया. ओके. लिस्टकडे एकच मिनिट, जरा मी पाणी पितो. लिस्टमध्ये बघितलं तर तुम्ही जे मी म्हटलेलं आहे 29 पेजेस फॉर 28 स्टेट्स अँड 1 UT, राईट. pages on 28 states and union territories. हे काय आहे, तुम्हाला तिथे काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण हे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. तुम्हाला वाटेल की सर 30 पेज झाले, परत अजून काही खालचे मुद्दे आहेत, त्याच्यासाठी काही पेज जातील. मी तुम्हाला आधीच म्हटलं ना, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, पण ती मेहनत अशी आहे का, बियॉन्ड युअर कंट्रोल आहे. तुम्ही करू शकता हे, संडेचा बसा. तुम्हाला, आपण इंजिनियर्स आहोत, बरोबर. आपल्याला कारणं पण भरपूर देता येतात, पण त्या प्रत्येक कारणांवर आपल्याकडे आपलं स्वतःसाठीचं सोल्युशन पण डेफिनेटली असतं आणि असायला पाहिजे. सो बघा, पहिला तर तो जो मुद्दा आहे ना 29 पेजेस ऑन 28 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज, तो मी मुद्दा तुम्हाला सांगतो. ओके. आपण बाकीचं कव्हर करूया, कारण त्याच्यावर सेपरेट माझ्याकडे नेक्स्ट स्लाईड आहे. सो इम्पॉर्टंट डेट्सवर बाय द वे मी PDF टाकून देईन आपल्या टेलिग्रामवर, माझ्याकडे आहे माझ्या ड्राईव्हमध्ये. सो इम्पॉर्टंट डेट्स माहिती पाहिजेत, किंवा तुम्हाला ते मेन्शन करा. एकतर तुम्ही ते कॉपी करून हायलाईट करा, म्हणजे त्याची प्रिंट काढून आणा आणि हायलाईट करा, किंवा तुमच्या नोट्समध्ये लिहा. 1 पेज फॉर नेबर्स, आपले जे नेबर्स आहेत. ओके. मग ते फ्रॉम अफगाणिस्तान टू म्यानमार, ओके, इन्क्लुडिंग पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान. ओके. सो हे तुम्हाला माहिती पाहिजेत नाही नुसतं, त्यांच्याबद्दलचे जी काही इन्फॉर्मेशन आहे ही एका पेजमध्ये, म्हणजे ओके 1 ते 2 पेजमध्ये तुम्हाला बसवता आली पाहिजे, पण ते तेवढं करा. येस. देन त्याच्यानंतर प्रत्येक कंट्रीज अँड देअर कॅपिटल्स. आता कंट्रीज जगामध्ये भरपूर आहेत, ते तुम्ही म्हणाल की सर एवढ्या कशा लक्षात राहणार. बायफर्गेशन करा. कॉन्टिनेंट्स आहेत, आता कंट्रीज 100, 200, 250च्या घरात असतील, पण कॉन्टिनेंट्स तर कमी आहेत, हाताच्या बोटांवर मोजण्या एवढे आहेत. सो त्या कॉन्टिनेंट्स अकॉर्डिंग लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काहीतरी हे ट्रिक्स वापरता येते का बघा, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आणि जे काही विचारलंच जर कंट्रीज कॅपिटल्सवर, तर ते नॉर्मल कंट्रीजचं विचारतील, ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता. पण काय आहे, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे. मी म्हणत नाही आहे हे खूप मोठं आहे, खूप डेप्थमध्ये आहे. ओके. तुम्हाला UPSC ॲस्पिरंटसारखं तुम्हाला इंटरनॅशनल अफेअर्स अँड ऑल तुम्हाला तेवढ्या गोष्टींमध्ये शिरायचं नाही आहे. ओके. नेक्स्ट आपला पॉईंट आहे वर्ल्ड इंडायसेस, म्हणजे वर्ल्ड इंडेक्सेस. ओके. जे आपले काही WHO, UNESCO जे लॉन्च करत राहतं. ओके. देन वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याची एक लिस्ट करा ना, जेवढे तुम्हाला इन्फॉर्मेशन हे सर्व मिळून जातील तशी लिस्ट करा. देन त्याच्यानंतर करंट अफेअरमध्ये एकतर मी तुम्हाला सांगितलं आहे की 6 महिन्याचं करंट अफेअर इनफ आहे, राईट. ते तुम्हाला वाचायचं आहे. ते कुठून वाचायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला सर्वात पहिलं करंट अफेअरमध्ये इस्रो अँड DRDOचे ॲडव्हान्समेंट, ओके, जे काही 5-6 महिन्यामध्ये झाले आहेत, किंवा काही डिक्लेअर झाले आहेत, काही सर्टन प्रोग्राम्स अंडर. सो ते तुम्हाला माहिती पाहिजे, इस्रो आणि DRDO. ओके. देन त्याच्यानंतर इंडियन मिनिस्ट्रीज, त्यांचे रिसेंट इनिशिएटिव्स ते माहिती पाहिजेत. परत रिसेंट बुक्स कोणते चर्चेमध्ये आहेत, अवॉर्ड्स आणि ऑथर्स, त्या बुकचे ऑथर्स किंवा अवॉर्ड्स हे कुठले चर्चेमध्ये राहिले हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर स्टार्टअप्सचा काही सिनेरिओ आहे सध्या इन 2023 2024मध्ये किंवा आता, राईट. तुम्हाला स्टार्टअप्सबद्दल थोडीफार माहिती असू देत, म्हणजे त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, किती पर्सेंटेजमध्ये स्टार्टअप्स सध्या आपण फॉर्म करतो आहे अंडर मेक इन इंडिया असू देत किंवा दुसऱ्या पॉलिसीज असू देत. देन एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि अपॉइंटमेंट्स. ओके.
हे करंट अफेअरमध्ये हे स्पेशली काय करा, तुम्हाला करंट अफेअर पूर्ण वाचायचं आहे, पण हे जे काही मुद्दे आहेत ना, अपॉइंटमेंट्स असतील किंवा इश्यूज असतील एन्व्हायरमेंट रिलेटेड, हे तुम्हाला सेपरेट जमलं तर तिथेच नोट डाऊन करा, किंवा बघा तुम्हाला कसं ते थोडं सेपरेट करायचं, पण तिथे तुम्हाला एम्फॅसिस करायचं अंडर करंट अफेअर्स. ओके, सो आता बघूया. बघा, वॉट कवर्स इन 29 पेजेस ओके ऑफ 28 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. आता हे नक्की आहे 29 पेजेसपैकी 28 पेज तर तुमचे प्रत्येक 28 स्टेट्सला जाणार आहेत, आणि एक पेज जे आहे ते सर्व आपल्या ज्या युनियन टेरिटरीज आहेत, ओके, फ्रॉम दिल्ली टू अंदमान निकोबार, देन लक्षद्वीप, ओके, ह्याच्यापासून न्यूली एस्टॅब्लिश्ड आहेत. ओके, लडाख असेल आणि आपलं JNK असेल, जम्मू अँड काश्मीर. आता लडाख आणि JNK UT फॉर्म करताना त्या UTमध्ये पण एक डिफरन्स आहे. ओके, एक सर्टन त्याच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे, तो काय डिफरन्स आहे. पण जे काही अंडर युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेशांबद्दलची माहिती आहे ना, ती तुम्हाला एका पेजवर तुम्हाला लिहायची आहे. बाकीचे 28 राहिलेले पेज आउट ऑफ 29 तुम्हाला 28 जे आपले राज्य आहेत, ओके, त्यांच्यावर तुम्हाला असायला पाहिजे. आता असं नाही आहे की जेवढे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल लिहावं लागेल तेवढंच मिझोरामबद्दल असेल, असं नाही आहे. ते तुम्ही कमी करू शकता, ओके, किंवा ते ऑब्व्हियसली कमी होणार आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर काय काय तुम्हाला तिथे कव्हर करायचं आहे तुम्हाला, आणि एक पेज उगाच वाढवू नका. उगाच त्याचं पूर्ण आपल्याला बुक पब्लिश नाही करायचं आहे, राईट. सो पहिलं तर तुमचं त्या स्टेटवर, आता समजा लेट्स पहिलं पेज घेतल्यात, महाराष्ट्रच घेऊया आपण आपला. सो पहिलं चीफ मिनिस्टर्स, ऑनरेबल मिस्टर देवेंद्र फडणवीस, ओके, चीफ मिनिस्टर्स आहेत आपले. ते कितवे चीफ मिनिस्टर्स आहेत, ओके, त्यांची कितवी टर्म आहे ॲज अ बिंग चीफ मिनिस्टर, ओके, त्यांच्याकडे चीफ मिनिस्टरसोबत कोणती खाती आहेत हे माहिती पाहिजे. हे काय आहे, ह्याच्याबद्दल काय वेगळं तुमचे एफर्ट्स आहेत मला सांगा. कॅपिटल काय आहे आपली, ऑब्व्हियसली ज्या कॉर्पोरेशनची एक्झाम देतोय, पण कॅपिटलसोबत मला सांगा विंटर कॅपिटल काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला. आपली कोणती आहे, आपली ऑरेंज सिटी नागपूर आहे आपली विंटर कॅपिटल. ते विंटर कॅपिटल का आहे, कारण हिवाळी अधिवेशन आपलं नागपूरमध्ये आहे. आपलं अधिवेशन आपण अधिवेशन भरवतो म्हणजे आपली तिकडे विधानसभा आहे, राईट. ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर स्टेटची युनिक आयडेंटिटी, येस, युनिक आयडेंटिटी. ऑब्व्हियसली महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे पूर्ण भारतामधलं. GDP कॉन्ट्रीब्युशन बघा, आपल्या GDPवर कितीतरी राज्य पोचली जातात, राईट. ते का जातात पोचली, कारण आपल्याकडे उद्योगधंदे आणि बऱ्याच सोयीसुविधा. मग आपली सहकार चळवळ असू देत, किंवा आपल्याला समुद्रकिनारा लाभला आहे, मुंबईसारखं नॅचरल बंदर आहे. नॅचरलसोबत आता आपण कोणते बंदर आपण एस्टॅब्लिश नंतर केलेले, JNPT केलं, आता सध्या कुठलं करतोय, वाढवण करतोय, राईट. सो ते तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे त्याची युनिक आयडेंटिटी. मग ती स्टेट वाईज ती चेंज होत असेल, राईट. आता जर तुम्ही साऊथकडे गेलं तर साऊथचे हळूहळू ते कल्चरल गोष्टी तिथे वाढतात त्यांच्या आयडेंटिटीमध्ये, राईट. किंवा स्टेटचा ॲनिमल, फ्लॉवर, बर्ड्स, ओके, त्यांची GI टॅक्स. आपलं काय आहे GI टॅक्स, ओके, स्टेटचं आपले कोल्हापुरी चप्पल आहे. अजून गोष्टी असतीलच, मला वाटतं आय गेस सांगलीची हळद आहे, मी चुकू शकतो, पण कोल्हापुरी चप्पल तर नक्कीच आहे. तर हे काही GI टॅक्स आहेत, ओके. केरळ आणि कर्नाटकाचे स्पायसेस आहेत त्यांचे GI टॅक्समध्ये, ते तुम्हाला माहिती असू देत, म्हणजे ते तुम्ही तिकडे लिहिलेले असू देत. देन आर्ट फॉर्म्स अँड आयडेंटिटी. आता आर्ट फॉर्म्स आहेत, आपलं भारूड पोवाडा, येस, हा आर्ट फॉर्म आहे आपला, ही आपली ओळख आहे, राईट. देन त्याच्यानंतर कल्चरमध्ये फेस्टिवल्स, डान्स, ओके, म्युझिक, लिटरेचर. आताच आपली मकर संक्रांत झाली, मकर संक्रांत आपण सेलिब्रेट केली, येस. त्या मकर संक्रांतला बाकीच्या राज्यात काय बोलतात, आपल्या राज्यात काय म्हणतात, ओके. देन आपलं नवीन वर्ष, आपलं मराठी कधी असतं, हे फेस्टिवलचं रिलेटेड झालं. डान्स, आपलं लावणी, ओके, किंवा ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये जाल त्यावेळेला तुम्ही कथक असेल, केरळ, तमिळनाडू कथकली, राईट. देन त्याच्यानंतर म्युझिक, लिटरेचर, ओके. या सगळ्या गोष्टी ब्रीफमध्ये, शॉर्ट मॅनरमध्ये तुम्हाला तिथे लिहायचे आहेत फक्त, ओके, त्या सर्टन एका पेजमध्ये. मी म्हणतोय ना तुम्हाला, महाराष्ट्र एका पेजच्या वर जाऊ शकतं, पण महाराष्ट्रासारखंच काही अजून स्टेट्स असतील, पण सर्वच 28 स्टेट्स तुम्हाला मोर दॅन 1 पेज जाणार नाही ना. सो ऑन ॲन एव्हरेज तुम्ही ते राऊंड फिगर करू शकता 28 पेज, ओके. पण प्रत्येक स्टेटबद्दल लिहा, हे ब्युटिफुल आहे, हे तुम्हाला इंटरेस्ट जनरेट करणारं आहे, राईट. आणि मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही तुमचा टेक्निकलचा टाईम द्या. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही तुमच्या कम्फर्टमध्ये असाल, तुम्हाला स्टडी नाही करायचं आहे, त्यावेळेला करा. हे मी स्वतः संडे प्रिफर करतो. परत नेबरिंग स्टेटच्या बाउंड्री, समजा आता महाराष्ट्र आहे, सो नेबरिंग स्टेटमध्ये आपल्याला नेबरिंग स्टेट्स आहेत, आपलं गोवा आहे, वरती गुजरात आहे, देन त्याच्यानंतर ह्या साईडला मध्य प्रदेश आहे, राईट. तिकडे आपल्याला ह्याची बाउंड्री लागते, आपल्याला तेलंगणाची बाउंड्री लागते, येस. हे तुम्हाला माहिती पाहिजे. छत्तीसगडची बाउंड्री लागते, कर्नाटक आहेच. सो हे आहे, हे प्रत्येक स्टेटबद्दल एका लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता कोणाची बाउंड्रीज आहे. देन त्याच्यानंतर तुम्ही समोर आयदर एक मॅप, पण एक नॉर्मल मॅप तुम्ही पेस्ट करू शकता. बघा, तुम्ही तुमचा वे फाइंड आउट करू शकता. देन त्याच्यानंतर करंट अफेअरचे नोट्स तुम्हाला
ते रिसेंट काही ॲक्टिव्हिटीज पर्टिक्युलर स्टेटमध्ये जर त्या काही झाल्या आहेत, ओके, मग ते कुठलं तरी पर्सनॅलिटी काही रिप्रेझेंट करत असेल त्या स्टेटला, किंवा काही त्या इनिशिएटिव्ह घेतलं असेल त्या स्टेटने, किंवा कुठल्या रँकिंगमध्ये, समजा आता इंदोर शहर आहे जे स्वच्छ शहर आहे, राईट, तर ते तुम्हाला त्या इंदोर म्हणजे मध्य प्रदेशच्या पेजमध्ये ते मेन्शन झालेलं पाहिजे, ओके. आणि ऑल अदर बाकी हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटीचे पॉईंट जर तुम्हाला काही ॲड करावेसे वाटत आहेत पर्टिक्युलर, आता समजा हिराकूट डॅम मोठा डॅम आहे, ओके, तो हिराकूट म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये इंडियामध्ये, सो तो हिराकूट डॅम कुठे आहे, कुठल्या नदीवर आहे, कुठल्या मग तो राज्यामध्ये आहे, तर त्या राज्यामध्ये इथे मग तुम्ही ह्या पेजमध्ये मेन्शन करू शकता. सो त्याच्यामुळे हे पेजेस सिग्निफिकंट आहेत. बघा, क्वेश्चन कसा येईल आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्या हातात काय प्रोसेस आहे अगेन, सो ती तुम्ही करेक्ट करायची. त्याच्यानंतर स्टडी रिसोर्सेस. बघा, रिझनिंगसाठी मी तुम्हाला जर कोणी मला बुक विचारते तर मी आर.एस. अगरवाल पलीकडे काही कोणाला रिकमेंड करणार नाही. आर.एस. अगरवाल बेस्ट आहे, इनफ आहे, ओके. नंबर ऑफ क्वेश्चन जेवढे आहेत, आणि आर.एस. अगरवालचं एक चांगलं आहे सध्या की ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये तर आहेच. सो तुम्ही तुमचं कोचिंग मटेरियल रिफर करताय तर उगाच आर.एस. अगरवालकडे किंवा कुठल्याही दुसऱ्या बुककडे जाऊ नका. शेवटी काय, तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो ॲडिक्वेट तुमच्याकडे व्यवस्थित तुमचे नोट्स आहेत आणि तुमच्या क्लासवाल्यांनी, तुमचे फॅकल्टीजने तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, प्रॅक्टिसला इनफ आहे. आणि पार्ट बी जो आहे आपला रिझनिंगचा, त्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ शकता, ओके. बाकी पार्ट एमध्ये यूट्यूबची मदत घेऊ शकता, पण जर तुम्ही आर.एस. अगरवाल किंवा तुमच्या कोचिंगचं मटेरियल यूज करताय तर तेवढी गरज नाही लागणार, पण ज्याला करायचं असेल तो यूज करू शकतो. GS-GKमध्ये तुम्ही करंट अफेअर्ससाठी सिम्प्लिफाईड यूज करा. येस, सिम्प्लिफाईड डेफिनेटली चांगलं आहे, मी रिकमेंड करतो तुम्हाला. माझं काही त्याच्यामध्ये बाय द वे तुम्ही काय तुम्हाला वाटायचं तर वाटू देत, पण मी तुम्हाला जस्ट रिकमेंड करतो, त्याच्यामध्ये माझं काही गेन नाही आहे. ते पण 6 महिन्याचं कवर करा. येस, 6 महिन्याचं कवर करा. आता एक आलेलं आहे वर्षपुस्तिका, ती पूर्ण डिसेंबरपर्यंत म्हणजे 24चं आहे, आणि आपली जी एक्झाम होते ती बघा एक सर्टन मार्चमध्ये होते, तर त्याच्या आधीचे 6 महिने, म्हणजे तुम्हाला आता तसे रिसोर्स करायचं आहे. करंट अफेअर्सचं मंथली पण येतं, जर सिम्प्लिफाईडचं नसेल तर दुसरं यूज करा, राईट. देन हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटीसाठी एकच पुस्तक यूज करा. मला विचाराल तर मी तुम्हाला तात्यांचा ठोकळा रिकमेंड करेन, किंवा कोणाकडे जर ऑलरेडी असेल तर वेगळं घेत बसू नका. मी तुम्हाला परत म्हणतो आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमीसाठी मल्टिपल रिसोर्स वापरू नका, ओके. जे लोक कोचिंग करतात त्यांच्याकडे त्यांचे नोट्स असतील ते तुम्ही रिफर करा, राईट, पण एकच सोर्स वापरा. ज्यांच्याकडे काहीच नसेल, ज्यांना माहिती नसेल, त्यांनी तात्यांचा ठोकळा घ्या, ओके. आणि बाकी काही जे मुद्दे आहेत ते तुम्ही गुगल आणि ChatGPTवर तुम्ही ते कवर करू शकता, ओके. फॉर एक्झाम्पल मुंबईचं आहे, लेट्स से, आता मुंबईवर रिसेंट काही आपल्या अकॅडमीजने व्यवस्थित पुस्तक काढलेलं आहे, तुम्ही ते रिफर करू शकता. जर ते तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही तो रिसोर्स वापरा, मुंबईसाठीचं मी म्हणतो आहे. अदरवाईज ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशनच नाही आहे, वापरा ना ChatGPT, वापरा गुगल, बेस्ट फॉर्मॅट आहे तो मुंबईबद्दल माहिती करून घेण्यासाठी. येस, सो अशा प्रकारे तुम्हाला मी नॉन टेक्निकलची स्ट्रॅटेजी खूप चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामधून व्यवस्थित तुम्ही तुमचं मॉडिफाय करा, डेफिनेटली करा, आणि प्रत्येकाने करायलाच पाहिजे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे, तो स्वतःला चांगला ओळखतो. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे गाईड करतो आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही बेस्ट वेमध्ये फॉर्मॅटमध्ये प्रोसीड करा. आता बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी टेक्निकलची स्ट्रॅटेजी ऑलरेडी आलेली आहे, नॉन टेक्निकलची तुम्ही आता ऐकताय, सो तुमचं सॉर्टेड झालेलं आहे. आता मेकॅनिकल इलेक्ट्रिकलवाल्यांसाठीचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल, आणि डेफिनेटली मी लवकरच घेऊन येईन तो, सो त्यावेळेला मेकॅनिकल इलेक्ट्रिकलवाल्यांना पण व्यवस्थित कळेल. आणि तसंही तुमची स्टडी चालू असेलच, ओके. जो प्रिपरेशनमध्ये आहे तो कुठल्या एका स्ट्रॅटेजीसाठी तो वाट बघतो, पण डिपेंड नाही राहत, राईट. आपण इंजिनियर्स आहोत. सो देन त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आपले आत्ताच काही, मला माहिती नाही एक्झॅक्टली कधी, पण ह्याच मला वाटतं कालच्या दिवसामध्येच आपण UNM वर्तुळ, येस, UNM वर्तुळने, म्हणजे वर्तुळ एज्युकेशन, WE, मी कायम म्हणतो वीमध्ये तुम्ही आणि मी, आपण येतो. सो आपण 1000 सबस्क्रायबर्स क्रॉस केलेले आहेत, त्याच्याबद्दल खरोखर मी खूप तुमचा आभारी आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये माझा देव असू दे, माझे पॅरेंट्स असू देत, त्यांचे प्रेयर्स असू देत, आणि तुम्ही सर्व डेफिनेटली ह्या सर्वांसाठी ग्रेटफुल आहे. मी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. कारण मला माहिती आहे, मला काही सांगायचं नाही आहे, पण मला माहिती आहे मी सध्या कोणत्या स्पेसमध्ये ऑक्युपाईड आहे आणि किती कामाचा पसारा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मी जे UNM वर्तुळ चालू केलं गेल्या काही दिवसांमध्येच आपलं चालू झालं, आणि त्याच्यामध्ये लिटरली मी मेहनत घेतो आहे. त्याच्यामध्ये लिटरली तुमचा रिस्पॉन्स बघून मला ॲक्च्युअलमध्ये एन्करेजमेंट मिळतं, मोटिवेशन मिळतं. त्यासाठी खरोखर खूप धन्यवाद. आणि असंच कायम आपल्या UNM वर्तुळशी तुम्ही निगडीत राहाल, आणि UNM वर्तुळ तुम्हाला प्रॉडक्टिव्ह वेमध्ये कायम युजफुल ठरत राहील. सो ती मी आशा करतो. बाय द वे, चांगलं प्रिपरेशन करा, प्रोसेस करेक्ट ठेवा. येस, काही असेल तर मला टेलिग्राम करू शकता तुम्ही, ओके. सो हॅव अ गुड डे. जय हिंद.